वर्ल्ड चॅम्पियन राधा यादव यांच्या घरी सध्या आमदार योगेश सागर आणि मनीषाताई चौधरी आले आहेत। तर सर काय सांगणार, वर्ल्ड चॅम्पियन या भागात राहतात आणि आता तुम्ही त्यांच्या घरी आलेत। मी सर्वप्रथम भारतीय महिला क्रिकेट टीमचा मनापासून अभिनंदन करतोय आणि बोरिवलीच्या आमच्या सुकन्या राधा यादव यांच्या घरी मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी आलो आहे। त्यांचे वडील श्री ओमप्रकाशजी यादव माझ्या बाजूला उभे आहेत, मनीषाताई चौधरी आमचे आमदार आहेत। ह्या फार गर्वाची गोष्ट आहे। म्हणजे बोरिवलीला हा भाग्य लाभला आहे। एकेकाळी रोहित शर्मा असो, आता राधा यादव असो, अशा प्रकारच्या खेळाडू या बोरिवलीच्या विस्तारात तयार होतात। माननीय खासदार गोपाळ शेट्टीजी हे ज्या बोरिवलीचं जतन करून प्लेग्राऊंड्स उभे केलेत आणि ज्या प्लेग्राऊंडच्या माध्यमातून अशा खेळाडूंना प्रोत्साहन मिळतो आहे, मी त्यांचंही अभिनंदन करतो आहे। आणि खास अशा वेळी अभिनंदन करतो आहे खासदार पियुष गोयल मार्फत जेव्हा खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे अशा वेळेत अशा एक सत्कार होणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे मी राधा यादव आणि त्यांच्या परिवारांचं मनापासून अभिनंदन करतो आहे आणि देशाला जो गौरव त्यांच्या माध्यमातून मिळाला आहे, एक महिला क्रिकेट सामन्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून, मी सर्व महिला क्रिकेट टीमच्या लोकांचंही मनापासून अभिनंदन करतो। अजून एक बातमी आहे सर, राहुल गांधी निवडणूक आयोगावर त्यांनी टीका टिप्पणी सुरू केली आहे। उद्धव ठाकरे पण केलेत, राज ठाकरे पण करत आहेत। पण तुमच्या चारकोप विधानसभामध्ये काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या 2 यादीत नाव आहे, त्याच्यावर काय सांगा? काल मी ते शोधलं होतं। असलम शेखचं नाव 287 नंबर आणि 288 नंबरच्या चारकोपच्या यादीमध्ये नाव आहे आणि त्या सगळ्या गोष्टीला आज मीडियाने फार कव्हरेज दिलं आहे। याचा खुलासा राहुल गांधींनी केला तर मला वाटते बरं होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।